सत्ताधाऱ्यांना त्यांच्या विरोधात आंदोलनं अजिबात आवडत नाहीत। त्यातही जर ती सत्तेत सोबत बसलेल्यांकडून घडवून आणल्याचा संशय असेल तर दुःख अजूनच असतं। हे सगळं यासाठी कारण जरांगे उपोषण करण्यावर ठाम आहेत। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि हाच सवाल आहे की जरांगे कुणाचं ऐकून आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। जरांगेंनी आंदोलन करू नये, उपोषण करू नये, उन्हामध्ये बाजेवर बसू नये म्हणून सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला अंतरवली सराटी इथं पोहोचलं। अंतरवली सराटी इथं 2 तास सार्वजनिकरित्या म्हणजे प्रसार माध्यमांच्या समोर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे जरांगेंना समजवायचा प्रयत्न करत होते। 2 तास जरांगेंना समजवण्यासाठी खर्ची घातले, पण ते निर्णायक ठरलेले नाहीत, कारण त्यातला बहुतेक वेळ हा वादावादीतच गेला। मी करतोय ना, तुम्हाला कोण करा म्हणतोय? मी आहे ते। मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर शिकणार। आता हे नवीन आरक्षण शिकायचे, समजा नवीन विद्यार्थी आता तुमच्या सपाट्यात आलाय, नवीन विद्यार्थी इकडून त्याला कोपरा लुटी देत, तिकडून लुटी देत, ती बी लुटी देत। खरं बोलायला गेलं की कोपर खेळा सुरुवात आहे। काय बोललेत? नुसते इथं आले अंतरवले मराठ्याला आरक्षण मिळून द्या म्हणले। थांबरे, इथं आले तर मराठ्याला आरक्षण द्या मिळून दिले, लगेच त्यांच्या मागे लागले। का? तुमचं कोण बोललं की मग गोड लागतो, मग लय चांगला आहे मराठ्याचा, आणि उचित मराठ्याच्या पोरा कोण बोललं की काय लगेच तुम्हाला उकळ्या फुटत नाही, तुमचे नाही का बोलत। एक बोलला समजा, जाऊ द्या मराठ्याकडून एक बोलला, पटन नाही पटन यांचं, मग तुमचं मग पटन नाही पटन, तुम्ही दोघं निघून जाताना आता मी उपोषणाला बसायचं तर बसनच, ती पुढे जे व्हायचं ते होईल। एक माणूस मराठ्याकडून बोलला, कारण मिरच्या लागल्या, इतके दिवस ओबीसीचं काम नाही केलं का त्यांनी? कमल उपकार फेडता लगेच। एखाद्या जर ओबीसीचं काम केलं असेल ना आयुष्यात, नाही केलं। आता 42 जाती घातल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, कम नाही विरोध केला यांनी। अरे मग आलेत ना मराठ्याकडे, काय म्हणतात? फक्त मराठ्याला त्या लेकराला आरक्षण मिळालं पाहिजे। मी देवेंद्र फडणवीस साहेबाला समजून सांगतो, विखे पाटलाला समजून सांगतो, दोघा तिघाचा काही गैरसमज असेल तो काढतो, उदय सामंतला समजून सांगतो। एवढंच बोलला, तुम्ही एवढा कमजोर समजत हवी ते बी बोलणे काय तो ते बी गेलेला आहे, ते बी लय मागा लागल। हाय उगा राजकीय पक्षाचं पद प्रतिष्ठित म्हणून जाऊन द्यावं बोलत, कारण आम्ही दोघांनी फाईट केलेली ना, आम्ही एकदा कुस्ती केलेली दोघांनी। ते मला एकदा बोलत, मी 25 बारे धुवूनच काढलं। तसं त्यांना बोलतात, काय मागितलं त्यांनी? लेकराला आरक्षण द्या म्हणलंय, फक्त काय म्हणलं दुसरं? तर एवढे लगे बोलायला लागले, एवढं टार्गेटच करायला लागले, म्हणजे यांना गठुडं भरून द्या, मग लय मजा लागली। मराठीला द्या म्हणलं की लागलेच नेत्याचे मागं, विख्यात असला, लाडा असला, आमकात असला, काय चावतो? काय चावतो तुम्हाला? ज्या पद्धतीने मनोज जरांगे या सगळ्या सध्या विषयाची हाताळणी करतायत ते पाहता त्यांचं उपोषण करण्याचं मन बनलंय, म्हणजेच निर्णय झालाय असं वाटतंय। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत जोडले आहेत। अरुणजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर माझा अगदी थेट आणि पहिला प्रश्न असा आहे की जरांगे कुणाचं ऐकून उपोषण करतायत? एकनाथ शिंदेंनी सांगितलंय म्हणून करतायत, उदय सामंतांनी जाऊन भेट घेतली म्हणून करतायत, की मराठे सांगतायत म्हणून करतायत? प्रसादजी पहा, जरांगे पाटील जे काही आहेत हे कुणी नेत्याने सांगितलं म्हणून हे उपोषण करत नाहीयेत। मराठा समाजाच्या न्याय हक्का मागण्यांकरता ते कित्येक वर्ष लढत आहेत। सरकारला सुद्धा ते संधी देत आहेत, अनेक संधी त्यांनी दिल्या। मराठ्यांना त्यांचा जो काही हक्क आहे तो मिळाला पाहिजे याकरिता मराठ्यांच्या हितासाठी ते लढत आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं म्हणून ते लढा देत नाहीयेत, ही स्पष्ट गोष्ट आपण ध्यानात घ्यावी आणि महाराष्ट्राच्या जनतेने सुद्धा हे लक्षात ठेवावं। बिलकुल अरुण सावंतजी, आपण जोडलेले राहा। एकदा आपण पटकन पाहणार आहोत की जरांगेंच्या यावेळच्या मागण्या काय आहेत आणि कोणत्या आधारावर ते म्हणतायत की त्या मागण्या योग्य आहेत, त्याच्या आधारे उपोषण झालं पाहिजे। मराठवाड्यातल्या सर्व पात्र मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तातडीनं द्या, ही मनोज जरांगेंची एक मागणी। सगळे सोयरीची त्यांची जुनी मागणी अद्यापही अपूर्ण आहे असं त्यांचं म्हणणं आहे। ज्याच्याकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं। सातारा, कोल्हापूर, पुणे आणि इतर संस्थानांची प्रलंबित गॅझेटियर तात्काळ लागू करा, अशी मागणी सुद्धा त्यांनी लावून धरली आहे। मराठा समाजाच्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा, हा आग्रह ते करतायत। मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करण्याचाही त्यांचा
भूमिकेतला उच्चार आहे. शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा, असंही मनोज जरांगेंनी सांगितलंय. आंदोलनाच्या दरम्यान दाखल झालेले सगळे गुन्हे त्वरित मागे घेतले पाहिजेत, याच्यासाठी ते वारंवार भूमिका मांडतायत. आंदोलनात बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्येच नोकरी मिळाली पाहिजे, हा त्यांचा आग्रह आहे. ते आता मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत, ते सचिवांना विचारणार आहेत आणि नंतरच सांगणार आहेत. पहिल्यांदा तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचे, हे करू ते करू. मुख्यमंत्र्यांना विचारल्याचे ते सांगतील काय, उद्या सकाळी सांगतील. का विश्वास ठेवायचा नाही आपण? आम्ही ते आज रात्रभर त्यांनी चर्चा करावं, विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांनी, रात्रभर. उद्या त्याला काय आंदोलन सुरू झालं म्हणजे काय बॉम्ब टाकाटाकी थोडी सुरू झाली? उद्या दिवसभर येतील ते आंदोलन, उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार. ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही. जो गाजावाजा करून 10% आरक्षण मराठ्यांना दिलं होतं, SCBC म्हणून कायदा पास करून त्याबद्दल एक अवाच्य अक्षरही दोन्ही पार्टीकडून निघालेलं नाही. याचा अर्थ काय? तुम्ही या महाराष्ट्राच्या जनतेला या जो आरक्षण दिलं त्याबद्दल का बोलले नाही? जर ते आरक्षण रद्द करायचं असेल तरच तुम्ही या मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊ शकता. महाराष्ट्रात दिलेलं 10% आरक्षण त्याबद्दल सरकारने स्पष्टीकरण द्यावे. ते आरक्षण जे मुंबई हायकोर्टामध्ये विचाराधीन आहे त्याचं तुम्ही ते रद्द करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. पुन्हा वळूयात आपल्यासोबत असलेले अरुण सावंत यांच्यापर्यंत. अरुण सावंत, असं काय गंमतशीर प्रकरण आहे की जरांगे हे देवेंद्र फडणवीसांनाच सर्वाधिकरित्या दोष देतात, बोल लावतात, इतर कोणाही विषयी ते फारसे कधीच बोलत नाहीत? पहा, जरांगे पाटील यांचा या सरकारमधील काही लोकांवरती अतिविश्वास आहे. त्यांना पूर्णपणे असं वाटतं की एकनाथ शिंदे साहेब जे मराठ्यांचे नेते आहेत आणि या सरकारमध्ये तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री आहेत, स्वतः मराठा समाजाचे असल्या कारणाने एकनाथ शिंदे साहेब मराठ्यांना न्याय देतील हा त्यांचा विश्वास आजही दृढ आहे. ज्याप्रमाणे ते मुख्यमंत्री होते तेव्हा होता. आणि त्यावेळेस मुख्यमंत्री असताना आदरणीय एकनाथ शिंदेजी यांनी मराठा आरक्षण टिकवण्याकरता जे काही केलं त्यांनी ते आजही प्रभावित आहेत. आणि मराठा समाजाचा सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास आहे. आणि त्यामुळेच जरांगे पाटील जी हे एकनाथ शिंदेकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून बघतात, हेच त्याचं कारण आहे, बाकी ठीक आहे. इतर काही नाही.